विधानसभा निकालानंतर ईव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे। अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील 6 ईव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे। पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय। यामध्ये बाळासाहेब थोरात तसंच राम शिंदे आणि राणी लंके यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे। पराभूत उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केल्याचं कळतंय। तर कोणत्या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संगमनेरमधून उभे राहिलेले बाळासाहेब थोरात यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय। तर कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवलेले राम शिंदे यांनी देखील अर्ज केलाय। नगर शहरमधून अभिषेक कळमकर यांनी देखील अर्ज केलेला आहे। पारनेरमधून राणी लंके यांनी देखील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय। राहुरीमधून प्राजक्त तनपुरे हे पराभूत झालेत आणि त्यांनी देखील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केल्याचं कळतंय। कोपरगावमधून संदीप वरपे यांनी देखील अर्ज केलेला आहे। शंका माझ्या मनात, माझ्याच नाही तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे। कारण अनेक ठिकाणून नागरिक फोन करतात आणि ते म्हणतात की इतके कमी मताधिक्य कसं किंवा इतकी कमी मतं कशी, आम्ही तुम्हाला मतदान केलंय। अनेक ठिकाणी असं झालं की 300 मतदारांनी मिरवणूक काढली एका उमेदवाराच्या समर्थनार्थ आणि ते 300 लोक मिरवणुकीने मतदानाला गेले। त्या बूथवरच्या उमेदवाराला 57च मतं पडले। राहत्यामध्ये एक उमेदवार आहेत ते अपक्ष उभे होते, भाजप बंडखोर, त्यांच्या बूथला त्यांना 2 का 4च मतं पडले, त्यांच्या घरात 40 मतं आहेत।